एमआयडीसीतल्या धोकादायक कंपन्यांना उद्यापासून नोटिसा देण्यात येणार आहेत। धोकादायक कंपन्यांना डोंबिवलीच्या हद्दीतून स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी डोंबिवलीमध्ये जो स्फोट झाला त्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतलाय, मोठी घोषणा केली आहे। गणेश ठाकूर या संदर्भात ताजे अपडेट देतील। गणेश, एक मोठा निर्णय म्हणावा लागेल, कशी होईल अंमलबजावणी? डोंबिवलीकरांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि उद्यापासून स्थलांतर करा किंवा युनिट्स बंद करा अशा प्रकारची नोटीस त्या सगळ्या युनिट्सला दिल्या जातील जिथं हॅझार्डस म्हणजे अत्यंत धोकादायक केमिकल बनवण्यात येतो। त्यांना स्थलांतर करण्यासाठी पातालगंगा ही जागा दिली गेली आहे। जर ते स्थलांतर करू शकत नाहीत, युनिट्स तिथं हलवू शकत नाहीत, तर त्यांना युनिट बंद करावं किंवा तिथं इंजिनिअरिंग करावी, तिथं बॉयलर्स न लावता इतर कोणती तरी कामं करावी अशा प्रकारची नोटीस देण्यात येणार आहे। याशिवाय ज्या अधिकाऱ्यांवरती या एमआयडीसी परिसरातल्या युनिट्समध्ये किंवा या युनिट्समुळे धोका निर्माण होणार नाही सर्वसामान्य नागरिकांना, रहिवासी इमारतांना, त्यांच्यावर जी जबाबदारी होती त्या अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल। म्हणजेच मोठी कारवाई करण्याचा निर्णय आहे। खरं गणेश, जसं तू म्हणतोस मोठ्या घोषणा आहेत या आणि उद्यापासूनच याची अंमलबजावणी होताना बघायला मिळेल, तसे आदेश देण्यात आलेले आहेत। धन्यवाद गणेश या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।